मग ही सगळी प्रेत जिवंत होते. मुक्ताबाई म्हणाली, तोपर्यंत जोपर्यंत चांगदेव महाराज उत्थान होणार नाही तोपर्यंत हे असेच पडून राहणार का? चांगदेव महाराजांचे शिष्य म्हणाले, हा, तोपर्यंत हे प्रेत असेच पडून राहणार. मुक्ताबाई म्हणाली, एवढे दिवस कशा करता थांबायचं? बाजूलाच एक मेलेलं छोटंसं कुत्र्याचं पिल्लू होतं. ते मुक्ताबाईने उचललं, सर्व प्रेतांवरून फिरवलं आणि फेकून दिलं. महाराज आश्चर्यच झाले. सर्व प्रेत जिवंत झाली आणि जे कुत्र्याचं पिल्लू होतं ना तेही जिवंत झालं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की अगदी 7 वर्षाची मुलगी आणि तिने एवढे प्रेत जिवंत केले आणि कुत्र्याचं पिल्लूही जिवंत केलं. मग काही दिवसानंतर चांगदेव महाराज समाधीतून उत्थान झाले. त्यांनी पाहिलं, त्यांना एक सुद्धा प्रेत दिसली नाही. एक सुद्धा प्रेत दिसले नाही. मग त्यांना वाटलं, अरे, मी अनेक वेळा उत्थान झालो, त्यावेळेस ते अनेक प्रेत पडलेले असायचे आणि आज एक पण प्रेत दिसत नाही, कसं काय बरं? मग तिने आपल्या शिष्यांना विचारलं, का रे, मी अनेक वेळा उत्थान झालो, त्यावेळेस ते अनेक प्रेत पडलेले असायचे आणि आज एक पण प्रेत दिसत नाही. तेव्हा चांगदेव महाराजांचे शिष्य म्हणाले, महाराजच्या 7 वर्षाच्या मुलीने मेलेल्या कुत्र्याचं पिल्लू उचललं, सर्व प्रेतांवरून फिरवलं आणि फेकून दिलं. चांगदेव महाराजांना सुद्धा आश्चर्य वाटलं, अरे, 1400 वर्ष झालं मी तपश्चर्या करतो, तरी हे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही आणि हे 7 वर्षाच्या मुलीने एका सेकंदात केलं. मग चांगदेव महाराज लगेच भेटण्याकरता निघाले. चांगदेव महाराजांना कळालं की ही कुणीतरी थोर विभूती आहे. म्हणून चांगदेव महाराज म्हणतात, उपजताचं ज्ञानी हे वर्म जाण आपला योग विनोद सर्व काही सोडून चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना लोटांगण येतात आणि म्हणतात, महाराज मला उपदेश करा. काय म्हणाले? महाराज मला उपदेश करा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईला बोलवतात, मुक्ता, चांगदेव महाराज तुला भेटण्याकरता आले, चांगदेव महाराजांना उपदेश कर. तेव्हा मुक्ताबाई म्हणाली, ओनर कच्चा वे कच्चा नाही गुरु का बच्चा. ओ हानी गुऱ्या, योग सिद्धी तर प्राप्त झाली पण पूर्णत्व काही प्राप्त झालं नाही ना तुला. मग पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतील 65 ओव्या लिहून दिल्या. त्याला चांगदेव 65 असं म्हणतात. आणि मुक्ताबाईची शरणागती केली. मुक्ताबाईचा पुत्र स्वतः मानू लागले. 7 वर्षाच्या मुलीचा मुलगा 1400 वर्षाचा चांगदेव हे संतत्वाला प्राप्त झालेलं नव्हतं तर मूळच सिद्ध असलेलं. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, सिद्धीला विपिसे कोण तया पुसे. Yeah.